नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या सेशनमध्ये आपण फॉर्म्युल्यांबद्दल डिस्कस करणार आहे. प्रॉफिट आणि लॉसचे फॉर्म्युले आपल्याला तयार करायचे आहेत, पाठ करायचे नाहीत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा आपला टॉपिक आहे प्रॉफिट आणि लॉस. तर मित्रांनो, एक एक्झाम्पल आपण घेऊया. सपोज माझ्याकडे 100 रुपये आहेत. 100 रुपयाची एक वस्तूच माझ्याकडे आहे. तर ती मी कुठून तरी खरेदी केली होती. त्यामुळे ती काय झाली, 100 रुपये ही काय झाली, कॉस्ट प्राईस झाली. काय झाली, कॉस्ट प्राईस म्हणजे खरेदी किंमत. आता ती वस्तू वापरून मला कंटाळा आला. मी काय ठरवलं, ती वस्तू विकायचं ठरवलं. माझ्या अत्यंत जवळच्या मित्राला बोलवलं मी. आम्ही दोघांनी मिळून ती वस्तू 110 रुपयाला विकली मित्रांनो. आता 110 रुपयाला ती वस्तू विकली आहे. जी विकलेली किंमत आहे मित्रांनो, ती काय सेलिंग केलेली आहे. सेलिंग प्राईस आहे ती आहे SP. आता अगोदर माझ्या खिशामध्ये त्या वस्तूच्या रूपामध्ये 100 रुपये होते. परंतु ज्या वेळेला मी ती वस्तू विकली त्यावेळेला मी 110 रुपयाला विकली. म्हणजे 10 रुपये जास्त घेऊन विकली मित्रांनो. म्हणजे नव्यानं 10 रुपये माझ्याकडे जास्त आले मित्रांनो. हे 10 रुपये जे आलेत ना, ते माझ्याकडे जास्त आलेले आहेत. आणि हे जास्त आलेलं आहे मित्रांनो, तेच काय आहे, 10 रुपये माझं प्रॉफिट आहे. तेच काय आहे, 10 रुपये म्हणजे प्रॉफिट आहे मित्रांनो. तर आता प्रॉफिटचा फॉर्म्युला बनतोय कसा बघा. प्रॉफिटचा फॉर्म्युला बनतोय कसा, तर मी जर प्रॉफिट लिहिलं इथं, तर प्रॉफिट केसमध्ये काय आहे मित्रांनो, ही जी SP आहे ना, SP ती 110 आहे. 110 रुपये SP आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे माहिती काय, SP ग्रेटर दॅन CP. SP ग्रेटर दॅन CP. प्रॉफिट केसमध्ये काय असतं मित्रांनो, SP ग्रेटर दॅन CP. आणि मित्रांनो काय होणार आहे बघा, इथं काय होणार आहे, याचा फॉर्म्युला काय बनणार आहे, तर SP पुढेच येणार आहे. कारण SP मोठी आहे आणि मोठी संख्यामधूनच काय होणार आहे, लहान संख्या वजा होणार आहे. CP लहान आहे ना, त्यामुळे मोठ्या संख्यामधूनच लहान संख्या वजा होणार आहे, CP होणार आहे ही. म्हणजे काय होणार आहे मित्रांनो, प्रॉफिटचा फॉर्म्युला काय बनणार आहे की SP मायनस CP. SP मायनस CP हे जर तुम्ही इथे टाकलं तर ॲज इट इज तसंच येणार आहे बघा. सपोज प्रॉफिट आहे, प्रॉफिटचा फॉर्म्युला आपण करतो, SP टाकलं. SP किती आहे आपली, 110 आहे. आणि आपली CP किती आहे मित्रांनो, CP आपली 100 आहे. जर यांचं आपण 110मधून 100 मायनस केलं तर आपला आन्सर किती येणार आहे, 10. आणि हे 10च काय असणार आहे मित्रांनो, 10च काय असणार आहे, आपलं प्रॉफिट असणार आहे. आणि अशा प्रकारे हा प्रॉफिटचा फॉर्म्युला आपण काय केला, तयार केला मित्रांनो. पाठ नाही केला, काय केला, तयार केला. हे अशा पद्धतीनं आपल्याला फॉर्म्युले तयार करायचे आहेत, पाठ नाहीत करायचे मित्रांनो. आपण दुसरा फॉर्म्युला तयार करूया लॉसचा. सपोज माझ्याकडे 100 रुपीज होते. 100 रुपीजची एक वस्तू होती माझ्याकडे. म्हणजे त्या वस्तूच्या रूपामध्ये माझ्याकडे 100 रुपीज होते. आणि तीच काय झाली मित्रांनो, CP झाली. मी ती वस्तू कुठून तरी खरेदी केली होती, त्यामुळे ती काय झाली, माझी खरेदी किंमत झाली, कॉस्ट प्राईस झाली. नंतर काय झालं, ती वस्तू मी बऱ्याच दिवस वापरली आणि विकायचं ठरवलं. आता वस्तू जुनी झाली होती. माझ्या मित्रांना आणि मी प्रयत्न केला भरपूर, पण आम्ही दोघं काय केलं, ती वस्तू किती रुपयाला, 90 रुपयालाच विकू शकलो. 90 रुपयेच आले आमच्याकडं. म्हणजे 90 रुपयाला मी वस्तू विकली आहे. ती विकली म्हणजे काय केली, सेल केली. सेल केली म्हणजे ते काय झाली मित्रांनो, सेलिंग प्राईस झाली. आता मित्रांनो काय झालं, त्या वस्तूच्या रूपामध्ये माझ्याकडे अगोदर 100 रुपये होते. परंतु नंतर काय झालं, आम्ही ती 90 रुपयालाच विकू शकलो. आणि त्याच्यामुळं काय झालं मित्रांनो, 10 रुपये माझ्याकडे कमी आले. कारण 90 रुपयालाच ती विकली है ना. 90 रुपयाला विकल्यामुळे काय झालं, 10 रुपये माझ्याकडे कमी आले. आणि 10 रुपये हे जे कमी आलेले आहेत मित्रांनो, 10 रुपये कमी आलेले आहेत, ते काय आहे, हे माझं लॉस आहे. काय झाला, माझा लॉस झाला, कारण मला 10 रुपये कमी मिळाले. आता बघा, आता लॉसचा फॉर्म्युला कसा बनतो बघा. लॉसचा फॉर्म्युला कसा बनतो, सहज साधी सोपी गोष्ट आहे. आता बघा, इथं काय असणार आहे, ग्रेटर व्हॅल्यू कोणती आहे मित्रांनो, एक लक्षात घ्या. ग्रेटर व्हॅल्यू कोणती आहे, ग्रेटर व्हॅल्यू ही CPची आहे. CP इज ग्रेटर दॅन SP. लॉस केसमध्ये काय असतं, CP इज ग्रेटर दॅन SP. म्हणजे आपली खरेदी किंमत, जर खरेदी किंमत आपली 100 रुपये असेल आणि वस्तू जर आपण 90 रुपयाला विकली असेल, म्हणजे कमीने विकली असेल, तर आपला लॉस झाला, होय ना. साधी सोपी गोष्ट आहे. तीच आपण गणितामध्ये मांडली. गणितामध्ये कशी मांडली, CP इज ग्रेटर दॅन SP लॉस केसमध्ये. मग मित्रांनो काय होणार आहे, सहजरित्या काय होणार आहे, सिंपल गोष्ट आहे. या CP मधूनच, मोठ्या संख्येमधूनच
लहान संख्या एस पी वजा होणार आहे. आता हे काय करूया आपण, इथं अंक टाकूया, आपले नंबर टाकूया. इथं लॉस केस आहे. सी पी आपली किती आहे, 100 आहे. आपली एस पी किती आहे मित्रांनो, एस पी आपली 90 आहे, होय ना. एस पी 90 आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, 100 - 90 इज इक्वल टू 10. आता हा काय आहे, 10 हा काय आहे, लॉस आहे मित्रांनो. काय आहे, लॉस आहे. म्हणजे हा लॉसचा फॉर्म्युला झाला. हा आपला लॉसचा फॉर्म्युला झाला. फॉर्म्युला आपण तयार केला, पाठ नाही केला. हे लक्षात घ्यायचे आपल्याला.